मुंबई ते सावर्डे प्रवास, एक सत्य घटनेवर आधारित थरारक कथा. मुंबई, 27 ऑगस्टची ती थंडीची रात्र. रस्त्यावर सतत ॲम्ब्युलन्सचे आवाज. त्या आवाजाने छातीचे ठोके वाढत होते. हॉस्पिटलमध्ये लोकांची ये जा चालूच होती. साधारण रात्रीचे 9:30 वाजले होते. ही गोष्ट आहे एका तरुण मुलाची, मोहन. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावपळ सुरू होती. डॉक्टर, नर्स सगळेच घाईगडबडीत होते. आणि एका बाजूला ICUच्या काचेतून आपल्या मुलाकडे पाहत देवाचा धावा करत उभी असलेली एक गरीब आई, जिच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता, माझा मुलगा वाचेल ना देवा? तो मुलगा म्हणजे मोहन, कोकणातील छोट्या गावातून आलेला एक गरीब कुटुंबातून. फक्त 22 वर्षांचा, साधा, शांत, मेहनती आणि स्वप्नांनी भरलेला. त्याच्या हृदयात गंभीर संसर्ग झाला होता. गावात इलाज शक्य नव्हता. अचानक त्याचा त्रास वाढू लागला म्हणून नातेवाईकांनी पैसे जमवून त्याला मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. त्याच्यावर सर्जरी करून काहीच तास लोटले होते आणि त्याची प्रकृती अचानक बिघडू लागली. डॉक्टरांनी त्याला लगेचच घाईघाईनं ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केलं. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मोहनचे नातेवाईक, त्याची आई यांना काहीच समजत नव्हते. सर्वांनाच मोहनची काळजी होती. आई बिचारी खूप आशेने आपल्या मुलाकडे पाहत होती. पण काही वेळातच घड्याळात 10:30 वाजतानाच ICUचा दरवाजा उघडला. डॉक्टर मेहता बाहेर आले आणि शांत आवाजात म्हणाले, मोहनची आई कुठे? मग काही काळ त्यांनी काळाचे गांभीर्य लक्षात घेत मोहनच्या आईची समजूत घातली. आम्ही होऊ शकेल तेवढे प्रयत्न केले, पण पेशंट नाही राहिला. मोहनची आई तिथेच कोसळली. कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली. एका क्षणात सगळं होत्याच्या नव्हते झाले. आता पुढे काय म्हणून सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. गाव तर खूप दूर होतं. नातेवाईकांनी ठरवलं, रात्री उशीर झाला तरी चालेल, पण मोहनला गावातच नेऊ, सकाळपर्यंत पोहोचू. काही औपचारिक फॉर्मॅलिटीज पार करून हॉस्पिटलने बॉडी कुटुंबाच्या ताब्यात दिली. पांढऱ्या कापडात गुंडाळलेला मोहन, पाहूनच अंगावर काटा येत होता. मोहन आपल्यात नाही हे सत्य पचत नव्हते. त्याला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं. समोर ड्रायव्हर गणेश आणि बाजूला संदीप आणि क्लीनर राजू बसले. संदीपने ड्रायव्हरला मोहनला व्यवस्थित ठेवल्याची खात्री करण्यास सांगितलं. सर्व व्यवस्थित आहे सांगून गणेशने ॲम्ब्युलन्स स्टार्ट केली. मागून नातेवाईकांची एक प्रायव्हेट गाडीही निघाली. ॲम्ब्युलन्स मुंबई बाहेर पडताना रात्र वाढत होती. मुंबईचे दिवे मागे पडत होते. हवेत विचित्र शांतता होती. ॲम्ब्युलन्समध्ये फक्त मशीनचा हलका आवाज आणि अधूनमधून येणारा सायरन. संदीप सतत रोहनच्या बॉडीकडे वळून बघत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. गणेश शांतपणे गाडी चालवत होता, पण क्लीनर राजू मात्र बेचैन होता. कारण त्याला मृतदेहाची तशी भीतीच वाटायची. वाशी चेकपोस्ट आता समोरच दिसत होते. रात्री साधारण 1:45 झाले होते. गाडी वाशी चेकपोस्ट जवळ पोहोचली. तेवढ्यात राजू अचानक म्हणाला, भाऊ, गाडी थांबवा जरा, टॉयलेटला जायचंय. गणेश म्हणाला, थांब थोडं, टोल नाका जाऊन दे, मग गाडी बाजूला लावतो. गणेशने टोल नाका पार केला. थोडं पुढे एक अंधारलेली जागा पाहून ॲम्ब्युलन्स थांबवली. रस्त्यावर फारशा गाड्या नव्हत्या. दूरवर कुत्र्यांचे आवाज येत होते. राजू खाली उतरला आणि तो टॉयलेट करायला थोडं पुढे काळोख खात गेला. 2 मिनिटांनी राजू परत आला. गणेशने सहज म्हटलं, ए, मागच्या काचेतून बघ जरा, बॉडी व्यवस्थित आहे ना? राजूने हळूच मागच्या दरवाजाच्या काचेपाशी चेहरा नेला. आत अंधुक लाईट होती. त्याने पाहिलं आणि त्याच्या अंगातून अक्षरशः वीज गेली. कारण रोहन सरळ उठून बसलेला होता. त्याचं डोकं थोडं खाली झुकलेलं, दोन्ही हात हलके पुढे आणि डोळे अर्धवट उघडे. राजू जोरात किंचाळला, अरे, उठला उठला तो मागे सरकला. गणेश आणि संदीप बाहेर आले. संदीपने काचेतून पाहिलं आणि त्याचाही चेहऱ्याचा रंग उडाला. रोहन खरंच बसलेला दिसत होता. संदीप थरथरत गाडीच्या खिडकीजवळ जाऊन म्हणाला, मोहन, ए मोहन. काहीच उत्तर नाही, फक्त साधारण हलणारी ती बॉडी. गणेश घाबरून मागे सरकला. तेवढ्यात मागची प्रायव्हेट गाडीही आली. घडलेला प्रकार त्यांना सांगितला आणि सगळेच घाबरले. एका महिलेने तर रडायला सुरुवात केली. देवा, आत्मा परत आला. काही वेळात तिथे हायवे पोलीस आले. पोलीस अधिकारी जाधव पुढे नेले. घडलेला प्रसंग गणेशने जाधव साहेबांना सांगितला. सुरुवातीला त्यांनाही वाटलं विनाकारण ह्यांना भास झाला. मग
त्यातून त्यांनीही पाहिलं आणि 2 सेकंद तेही शांत झाले, कारण मृत घोषित केलेला मुलगा खरंच बसलेला दिसत होता. संपूर्ण परिस्थिती गंभीर झाली. काय घडतंय कुणाला कळत नव्हतं. वेळेचं गांभीर्य पाहून जाधव साहेबांनी लगेचच जवळच्या हॉस्पिटलला फोन केला. सोबतच आपल्या वॉकी टॉकीवरून ट्रॅफिक अलर्टची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली. साधारण 20 मिनिटांनी मेडिकल टीम आली. डॉक्टरांनी हळूहळू ॲम्ब्युलन्सचा दरवाजा सावधपणे उघडला. सगळ्यांचा श्वास रोखला गेला. डॉक्टर आत गेले. 2 मिनिटं शांतता. सगळेजण ॲम्ब्युलन्स बाहेर नेमकं काय झालं या विचारात घाबरून उभे होते. आणि मग डॉक्टर बाहेर आले. ते शांतपणे म्हणाले, घाबरण्यासारखं काही नाही, तो जिवंत नाही. सगळे अवाक झाले. मग बसला कसा? सगळ्यांनी प्रश्नावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. डॉक्टर त्यांना शांत करत म्हणाले, विज्ञान. डॉक्टर मेहता यांनी समजावलं, मृत्यूनंतर काही वेळ शरीरातील स्नायू आणि सांधे पूर्णपणे सैल झालेले नसतात. रस्त्यातील धक्के, बॉडीची चुकीची पोझिशन किंवा अचानक झालेला झटका यामुळे शरीराची स्थिती बदलू शकते. कधी हात हलतो, कधी मान वाकते आणि काही दुर्मिळ केसेसमध्ये शरीर उठून बसू देखील शकतं. जसं की कमरेचा मणका सरकल्याने होऊ शकते. आणि आता नेमकं तेच घडलं. सगळे स्तब्ध. डॉक्टर पुढे म्हणाले, म्हणूनच मृत्यूनंतर लगेच बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात देणं धोकादायक मानलं जातं. काही वेळ मेडिकल ऑब्झर्वेशन आवश्यक असतं. त्या रात्रीनंतर त्या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात झाली. काहींनी त्याला भूत म्हटलं, काहींनी चमत्कार, पण सत्य वेगळंच होतं. ते होतं विज्ञान. आणि त्या घटनेनंतर काही हॉस्पिटल्समध्ये मृतदेह आजही तात्काळ न देण्याचा नियम अधिक कडक करण्यात आला. प्रत्येक भीतीदायक गोष्टीमागे बहुतच असतं असं नाही. कधी कधी विज्ञानही अंगावर काटा आणतं.